नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे। मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठल भक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहे। 14 एप्रिल ते 21 जून या कालावधीत तब्बल 22 देश आणि 18,000 किलोमीटरचा प्रवास या अनोख्या दिंडीतून करणार आहेत। या विठ्ठलाच्या पादुकेचे पूजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले असून ही अनोखी दिंडी लंडनकडे प्रस्थान ठेवली आहे। बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय रणजित कासले हे मागील काही दिवसांपासून अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर शेअर करत आहेत। बऱ्याच व्हिडिओमध्ये ते मध्यप्राशन करून बोलताना दिसतात। आता रणजित कासले यांनी त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी येरवाड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली। या अपघातामध्ये दुचाकी चालकाची पाठीमागे बसलेली मैत्रीण जखमी झाली। या प्रकरणी येरवाडा पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो अपघातानंतर पसार झालाय। महाराष्ट्र शिक्षक परिषदेने नागपूरच्या 580 बोगस शिक्षक भरती संदर्भात गंभीर आरोप केलाय। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 100हून अधिक शिक्षकांची भरती केल्याचा धक्कादायक आरोप शिक्षक परिषदेने केलाय। निवृत्त शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या सहीचा गैरवापर करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे। या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। त्यामुळे आता 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती रद्द होण्याच्या मार्गावर आहे। नवीन वर्षात 1 जानेवारी ते 7 एप्रिल या 97 दिवसांच्या कालावधीत राज्यात लाच प्रकरणात एकूण 212 सापळा कारवाई झाल्या, तर अपसंपदा प्रकरणात 1 आणि अन्य भ्रष्टाचारांच्या 2 गुन्ह्यांची नोंद झाली। एकूण 215 गुन्ह्यांमध्ये 314 लाचखोर आरोपी लोकसेवक अडकले आहेत। या कारवाईत महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी, पोलीस, पंचायत समिती, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, महापालिका आणि महावितरण विभागातील सापड्यांचे प्रमाण दुहेरी आकड्यात आहे। येत्या काही दिवसात हापूसची आवक वाढणार असून दरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। हवामान बदलामुळे यंदा हापूसच्या लागवडीत घट झाली आहे। नेहमीच्या तुलनेत हापूसचे उत्पादन केवळ 60% झाले असून हंगाम उशिराने सुरू झालाय। गेल्या आठवड्यात कोकणातून 3 ते 4 हजार पेट्यांची आवक झाली होती। कोकणातून 6 ते 6.5 हजार पेट्यांची आवक झाली आहे। देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू असून 2034 साली नवीन संविधान लागू करण्यासाठी बैठका सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्यक्तिशः पक्ष संदर्भात आणि विचारधारेशी संबंधित भारताचं संविधान मान्य नसल्याचे सपकाळ म्हणाले। त्यामुळे संघ आणि भाजपच्या बगलबच्च्यांनी नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्याचे सपकाळ म्हणाले आहेत। मुंबई मेट्रोची ॲक्वा लाईन म्हणजे येलो लाईन 2B मार्गासंदर्भात 16 एप्रिल महत्त्वाचा दिवस असणार आहे। मेट्रो लाईन 2B मार्गावर उद्यापासून चाचणी होणार आहे। भारतीय रेल्वेच्या 172व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे। या चाचणीनंतर डायमंड गार्डन ते मंडाले या 5.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे। तसेच चेंबूर येथे मनोरेल सोबत मेट्रो जोडली जाणार आहे। या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरू होणार आहे। जिल्ह्यातील 1.28 लाख अंत्योदय कार्ड धारकांना यावेळी होळीला मोफत साडी मिळालेली नाही। मात्र अन्य जिल्ह्यात साड्यांचे वितरण झाले, त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींमध्ये नाराजी होती। अखेर काही तालुक्यांमधील गोदामात साड्या उपलब्ध झाल्या आहेत। त्यामुळे 1 मे या महाराष्ट्र दिनापासून वाटपाचा मुहूर्त असल्याची माहिती आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी आघाडी निर्माण होणार असल्याची चर्चा सुरू आहे। पुण्यात राज्यातील 3 बडे नेते एकत्र येत असल्याने या चर्चेने जोर धरलाय। रविवारी पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद 2025 पार पडणार आहे। त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार पक्षाचे बच्चू कडू एकत्र येणार आहेत। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।